स्नोबॉलचे अनेक फायदे आहेत, विशेषतः बेकरी आणि कन्फेक्शनरी उद्योगांमध्ये. हा एक स्वादिष्ट आणि आकर्षक गोड पदार्थ आहे, जो लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनाच आवडतो. स्नोबॉलची मऊ आणि चव आकर्षक प्रोत ग्राहकांना आकर्षित करते, त्यामुळे बाजारात त्याची मागणी कायम राहते. विविध फ्लेवर्स, रंग आणि कोटिंगच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असल्यामुळे तो ग्राहकांच्या पसंतीनुसार तयार करता येतो. त्याचा वापर नाश्ता, पार्टी, भेटवस्तू आणि विशेष प्रसंगी केला जातो. म्हणूनच आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्या सर्वांसाठी स्नोबॉल मेकिंग बिझनेसवरील एक इंडस्ट्रियल डॉक्युमेंटरी घेऊन आले आहे. रॉ मटेरियल्स: शुगर, व्हीट फ्लॉर, मैदा, मिल्क पावडर, कोको पावडर, डेझिकेटेड कोकोनट, बटर और वेजिटेबल फॅट, बेकिंग पावडर, फ्लेवर अँड फूड कलर्स, चॉकलेट कोटिंग और क्रीम फिलिंग, पैकेजिंग मटेरियल्स, प्लांट एंड मशीनरी, डफ मिक्सर, प्लांटरी मिक्सर, बेकिंग ओवन, कूलिंग कन्वेयर, क्रीम फिलिंग मशीन, कोटिंग मशीन, कोकोनट कोटिंग ड्रम, ट्रे ट्रॉली, वेइंग मशीन, पॅकेजिंग मशीन, स्टोरेज टँक्स अँड कंटेनर्स. प्रोसेस: स्नोबॉल तयार करण्याच्या प्रक्रिया: सर्वप्रथम मैदा, साखर, दूध पावडर, बेकिंग पावडर, लोणी तसेच इतर आवश्यक घटक निश्चित प्रमाणात एकत्र मिसळल्यापासून सुरू होते. या मिश्रणापासून तयार झालेला बॅटर किंवा पीठ मशीनच्या सहाय्याने इच्छित आकारात तयार करून बेकिंग ओव्हनमध्ये भाजले जाते. बेकिंग झाल्यानंतर उत्पादन थंड केले जाते आणि आवश्यकतेनुसार त्यामधील क्रीम किंवा चॉकलेट फिलिंग भरली जाते. त्यानंतर स्नोबॉलवर चॉकलेटचे कोटिंग केले जाते, तसेच त्यांना डेसिकेटेड नारळामधून गुंडाळले जाते, ज्यामुळे त्यांना आकर्षक स्वरूप आणि स्वाद प्राप्त होतो. शेवटी उत्पादनाची गुणवत्ता तपासली जाते आणि त्यांना निश्चित प्रमाणात पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. अशा प्रकारे आज आपण स्नोबॉल मेकिंग बिझनेसविषयी माहिती प्राप्त केली. तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.